मन मंदिरा गजर भक्तीचा। जिथे अर्थ करायचा नाही ते प्रेम आहे, आणि जिथे अर्थ करायचा तो व्यवहार आहे। मग ती बाळाला जवळ घेते, कवटाळते। तसं प्रभूच्या सान्निध्यात जाऊन त्याची उपासना करणं हाच वारकरी संप्रदाय आहे। मिळवण्याकरता परमार्थ नाही, मिळवण्याकरता साधना नाही, आहेच मिळून, मिळून आहे त्याची उपासना। अगदी खालच्या लेवलला येऊन सांगतो, घरात देव मांडलेले आहेत, बरोबर आहे ना, देव मांडलेले आहेत। बाप म्हणतो दुसरं काही करू नको, देव तुझ्याकरता ठेवलेत, फक्त पूजा करत जा। तसं देवाने तुमच्या हृदयात देव बसवलाय, नव्हे नव्हे अजून सांगतो, तुमच्या हृदयात तो बसलाय, पण तो बसलाय या प्रतीतीचे स्मरण करणं हीच उपासना। उप म्हणजे जवळ, जवळ जाऊन आसनस्थ होणं नामे उपासना। आम्ही म्हणतो साधना, साधनेला मर्यादा आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये माणसं म्हणतात काय साधना केली असेल, नाही का, एखादी कला आहे, साधना दिसते, पण उपासना असेल तर त्याच्यातून भक्ती निर्माण होते, त्याच्यातून भक्ती निर्माण होते, त्या स्वरातून भक्ती प्रकट होते। स्वर निराळा आणि त्या स्वरामध्ये जर भक्ती ओतली, उपासना ओतली, तर तो स्वर स्वर राहत नाही, तो स्वर सुद्धा परमात्मा होऊन जातो, स्वर सुद्धा परमात्मा होऊन जातो। तसं नीट लक्षात घ्या की जीवाला सुख केव्हा प्राप्त होईल, सुखाकरता सगळ्या वस्तू जमवतो, पण त्यातली ज्या क्षणी ती वस्तू मिळाली त्या क्षणी त्याचं महत्त्व सुद्धा संपलं। काय जीवनाचा अनुभव आहे तुमच्या आणि माझ्या? 80 आहे, बराच अनुभव आहे बरं का, पुष्कळ अनुभव आहे। एखादी वस्तू घरात नसली म्हणजे आनंद वाटतो। माणसं काय करतात, घरात सोफा सेट आणतात सुंदर, मोठ्या मोठ्या माणसांच्या घरी मी 10-10 लाखाचे सोफा सेट बघितले, बसलो सुद्धा। मला म्हणाले 10 लाखाचा सोफा सेट आहे, म्हटलं फार उत्तम आहे, असा मी बघितला नाही। म्हटलं तुम्ही किती वेळा बसला? तो म्हणाला कशाचं बसलो, सकाळी 8ला बाहेर पडतो, रात्री 11 वाजता येतो आणि सरळ बेडरूम मध्ये जातो, मला बसायलाच वेळ नाही। मग कोणाकरता केलं कळलं का? म्हटलं म्हणजे हा सोफा सेट तुमच्या नशिबात नाही, तुम्ही जा कामाला, आम्ही बसतो। म्हणून अर्थ कळला का? जगाकरता जगाने चांगलं म्हणावं, जगाने मोठं म्हणावं म्हणून आपण आपलं आयुष्य खर्च करतोय। आपल्याला वाटलं पाहिजे मी मोठा आहे, तेव्हा आनंद आहे। जगाचं काय आहे? काय जगाला कोणीच परवडत नाही, असतात तेव्हा, समाध्या झाल्यावर परवडतात। माझं बोलणं कळलं का? असताना ज्ञानेश्वर महाराज पटले नाहीत, आता गेल्यानंतर पालखीला बघायला माणसाची झुंड। काय तुकाराम महाराज असताना पटले नाहीत, नात असताना अंगावर थुंकायचा प्रयत्न 108 वेळा झाला। नात का सुखी होते? कारण नात त्याच्या अंगावर थुंकले नाहीत। माझं बोलणं कळलं का? हे बघा, त्याच्याकडे ऍक्शन होती, नाथाने रिॲक्शनच दिली नाही, म्हणून तो शरण आला। माझं बोलणं कळलं? नाथाने रिॲक्शन दिलीच नाही, त्याने थुंकावं, यांनी नदीत जावं, स्नान करून पुन्हा यावं। 108 वेळा झालं म्हणतात। कोणी म्हणेल कोणी तिथे मोजायला होतं का? मला माहिती नाही, पण बऱ्याच वेळा झाला असं तरी गृहीत धरायला काय हरकत नाही। कदाचित 108 वेळा नसेल, पण बऱ्याच वेळा झालं नाही। बघा, तुमच्या करताना एकदा सुद्धा जमणार नाही। रस्त्याने येताना तुमचा जर कोणी नावडता घरी येऊन सांगाल माझ्याकडे बघून थुंकला, अरे पण तुझ्यावर थुंकला नाही ना? नाही पण म्हटला
मी बघितल्यानंतरच त्याला खाकरणं कसं सुचलं. काय तो खाकरून गेला आणि हा खाकरत बसला. काय जीवनाची ट्रॅजेडी आहे. तो निघून गेला, नाथाने त्याला चान्सच दिला नाही. त्याने तुमकाव जाऊन आंघोळ करून यावी. शेवटी तो आला, पाय धरले, म्हणले नाथ बाबा मी तुमच्या अंगावर एवढ्या वेळा तुंकलो, तुम्ही काहीच केलं नाही. ते म्हणले बाबा माझ्या आयुष्यात तुझ्या इतका सज्जन माणूस मला कोणी भेटला नाही. तुझ्यामुळे ज्या कार्याला 108 दिवस लागले असते ते तुझ्यामुळे आज एका दिवसात 108 वेळा गंगेचं स्नान मला घडलं. तो म्हणला नाथ बाबा उगीच मोठं करू नका. म्हणले तुला काय समजायचे ते समज. मी समजलो की हे पुण्य तुझ्यामुळे लागलं. कशा करता म्हटलं मी की जीवनाचा हा जो भाग आहे, एक सांगू का, जीवनामध्ये सुख असं मिळत नाही. आपलं सुख आपण शोधावं लागतं. आपलं सुख आपण शोधत नाही, आपलं दुःख शोधतो. हे मला वाटतं समजायला पाहिजे तुम्हाला. घरामध्ये कोण कुठे चुकतो हे आपण बघतो, किती बरोबर झालं हे बघत नाही, म्हणून दुःखी आहोत नाही का. जमत नसेल घरामध्ये तर नवरा बघत असतो ही कुठे चुकते आणि हा केव्हा दाटतो तिला. बायको वर चढ असेल तर ती बघते हा केव्हा बावळट सारखा वागतो, मग किंवा मी झाडते त्याला. क्षमा करा मला, हे संसाराचं चित्र आहे आणि हे घराघरातलं चित्र आहे, थोड्या बहुत फरकाने. बरोबर आहे ना. दाटल्याशिवाय त्याला बरंच वाटत नाही. त्याला असं वाटतं माझा नवरेपणाचा हक्क कोणीतरी हिरावून घेईल. अरे तो नवराच आहेस ना, कोण हिरावून घेणार आहे. माझं बोलणं कळलं का. आपण जीवनामध्ये दुःख वेचत असतो, बरोबर आहे. सुख वेचायला शिकलात तर जीवनातला तुमचा आनंद कोणी, सुख कोणी हिरावून घेणार नाही. आहे ते उत्तम, आहे ते छान, पण नको. जीव स्वभाव असा आहे. कसं सुख मिळणार, कसं सुख मिळणार मला सांगा. सुख म्हणजे वस्तू नव्हे. वस्तू सुखा करताय पण वस्तू म्हणजे सुख नव्हे. माझं बोलणं कळलं का. टीव्ही आणला, घरात यायच्या अगोदर जो टीव्हीचा आनंद होता तो एक दिवस बघितल्यानंतर संपला. आता सगळ्याकडे आमच्याकडे पण आहे. व्हॉट्स मोर इन दॅट. बरोबर आहे ना. कालच मी कोणाला तरी सांगितलं, त्या आतमध्ये सहज बोलत होता. मी म्हटलं बघ तुझ्या हातात आता घड्याळ कमीत कमी 10-1 हजाराचा आहे, पण पहिल्या घड्याळाने जो आनंद दिला तो आत्ताचा घड्याळ देत नाही. बरोबर आहे ना. शाळा पास झाला, कॉलेजमध्ये जाऊ लागला, मग वडिलांनी पहिलं घड्याळ दिलं. सगळ्यांना दाखवत होता घड्याळ घड्याळ घड्याळ. काय तो, अहो तो मुलगा रात्री झोपताना सुद्धा मनगटाचं घड्याळ काढायचं नाही. किती रुपयाचं होतं, 50 रुपयाचं घड्याळ. पण त्या घड्याळाने जो आनंद दिला, कालांतराने शिकला, 2 लाख पगार झाला, मग उत्कृष्ट घड्याळ घेतलं 50,000चं, तरी तो आनंद नाही, ते सुख नाही. 50,000च्या घड्याळाने आनंद का दिला, कारण शेजारच्याचं 10,000चं होतं आणि याचं 50. ही कॉम्पिटिशन आहे, आनंद नाही. हा द्वेष आहे, हा मत्सर आहे. म्हणजे त्याच्या घड्याळावर तुमच्या घड्याळाची किंमत आहे. कळलं का. तुम्हाला वाटतं ना लाख रुपयाचं वापरा वापरा, कोणाकडे बघू नका आणि कोण काय म्हणेल याची चिंता करू नका. तुमचा आनंद तुम्ही लुटा. आपला आनंद दुसरं कोणी चांगलं म्हणण्यावर असेल तर एक सांगतो, आपल्या इतकं परतंत्र जगात दुसरं कोणी नाही. आपण परतंत्र आहोत नाही का. परतंत्र आहोत. दुसऱ्यांनी चांगलं म्हणावं का म्हणावं. दुसऱ्याने चांगलं म्हणण्यापेक्षा तुमचा तुम्हाला आनंद का वाटू नये. आपल्याला आनंद वाटणं याच्या इतकं दुसरं सुख नाही. लक्षात घ्या. बाई जेवण करते आणि जेवण करून चाकते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद जर बघितल की तिला ती भाजीची चव इतकी भावली, वा.
मनातल्या मनात म्हणते अजूनही आले नाहीत, मला असं वाटतं आत्ताच खाऊन टाकावी. अजून हे आले नाहीत म्हणून आता थांबायला पाहिजे. कशा करता? आपणच केलेली भाजी, हां, चाकतोय आपणच आणि आनंद आपल्यालाच. हा दृश्यद्रष्टा दर्शन अमृतानुभव. बनवली कोणी? आपणच. मिरची मसाला कोणी घातला? आपणच. चाखली कोणी? आपणच. आनंद कोणाला झाला? आपल्यालाच. तसं प्रत्येक कर्म करत असताना जग काय म्हणेल, चांगलं म्हणेल का वाईट म्हणेल, त्यापेक्षा आपला आनंद आपण भोगायला शिकावा. आणि मला वाटतं तोच खऱ्या अर्थाने स्वतंत्र मनुष्य आहे, नाही का? संत कधी कोणाला विचारायला गेले नाहीत. संतांच्याकडे माणसं विचारायला गेले. मला एक सांगायचं आहे, आजचं कीर्तन ऐकल्याबरोबर तुम्ही संत होणार नाही. मी तर मुळात पासून नाहीच. मी संत बिंत काही नाही, पहिल्यापासूनच सांगितलं. मी साधा संसारिक माणूस तुमच्यासारखा आहे. मुलं बाळ आहेत, घरदार प्रपंच आहे. मग तुम्ही म्हणाल कोण आहात? संतांचा सेवक आहे. 150 वर्षाच्या परंपरेने सेवक आहे. एक दिवस नाही, 150 वर्षाच्या परंपरेने. आणि सेवक म्हणूनच परंपरा चालावी, कोणी अधिकारी म्हणून नव्हे. सेवकाला सेवन करता येतं. जो सेवन करतो तो सेवक. बघा एक अभंग आहे, सेवीन उचिष्ट लोळेन अंगणी, वैष्णवाचरणी होईन जोडा. सेवीन उचिष्ट, दोन फरक सांगतो. ताटाच्या खाली पडतं ते खरकट, आणि ओठाला लागून जे पडतं ते उच्चिष्ट. ओठाला लागून पडतं ते उच्चिष्ट. म्हणून ज्ञानेश्वरी ही उच्चिष्ट आहे. तुकाराम महाराजांचा गाथा उच्चिष्ट आहे. कसं? म्हणून आम्ही रोज एक पान तरी वाचतो, गाथा वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो, भागवताच्या ओव्या म्हणतो. का? एक माझी भावना सांगतो. तुम्ही सहमत असावा असं मत नाही माझं. ज्ञानोबारायाच्या ओठातून ओवी बाहेर पडली. महाराजांनी लिहिली नाही, लिहिणारा सच्चिदानंद बाबा आहे. महाराजांच्या मुखातून ओवी बाहेर पडली, ओठातून ओवी बाहेर पडली, आणि या ओठाने घेतली. म्हणजे नाही का, माऊलीचे ओठ तुमच्या ओठाला लागले. काय आनंद आहे जीवनामध्ये. संत वचन गाताना तितक्या श्रद्धेने गा की जगद्गुरु तुमच्या ओठातून निघालेले शब्द आमच्या ओठात गेले. जसं चिमणी आपल्या चोचीने बाळाच्या चोचीमध्ये अन्न घालते, तसं अभंग म्हणणं म्हणजे संतांचं उच्चिष्ट आपण सेवन करणं. कोणच्या भावनेतून? संतांचं कवित्व म्हणून बघू नाही, काव्य म्हणून बघत नाही. जगताच्या उद्धाराकरता निर्माण झालेले हे अलौकिक गाथा आहे, जीवाच्या उद्धाराकरता. बरं का? ज्ञानेश्वर महाराज कवी आहेत मान्य, पण नुसते कवी नाहीत, आत्मज्ञानी आहेत, तत्वज्ञानी आहेत, महात्मे आहेत, सत्पुरुष आहेत. पुढे सांगू का? देव आहेत. कोणत्याही अंगाने विचार केला तर परिपूर्ण आहेत. जसा एखादा मोठा हिरा असतो, कोणत्याही अंगाने बघितलं तरी त्याची किंमत कमी होत नाही. ज्या अंगाने बघावं त्या अंगाने तो परिपूर्ण आहे. भाव तोच. काय मोठा असेल तर 2 लाख रुपये कॅरेट, 4 लाख रुपये कॅरेट. ते म्हणले खालून बघितलं तरी तेच, वरून बघितलं तरी ते, साईडने बघितलं, कारण संपूर्ण हिरा आहे. माझं बोलणं कळलं का? लक्षात घ्या. तसं सर्वांगाने परिपूर्ण, तसं ज्ञानोबाराय तुकोबाराय हे परिपूर्णतेचे अवतार. म्हणून त्यांचं नाव घेऊन आम्ही सुखी होतो. कालच माऊलीची पालखी आली, आमचे वेणीकरी वगैरे आले तिकडून. जातानाही चालत गेले, येतानाही चालत आले. कालच आले. आता तिकडे माऊलीचा सोहळा झाला, आता इकडे कीर्तन करून आता घरी जाणार. काय दिवसाला 30-30, 40-40 किलोमीटर चालले, पण तसे थकलेले दिसत नाहीत. थकलेली बिलकुल दिसत नाहीत. रंग पालटला. रंग पालटायलाच पाहिजे. पंढरीच्या वारीला जाऊन पांडुरंगाचा जर रंग नाही आला, माझं बोलणं कळलं का? पंढरीच्या वारीला जाऊन पांडुरंगाचा रंग नाही झाला तर दुसरी कोणाच तरी वारी केली. काय हां, आषाढ महिन्यात एखादा मनुष्य नेहमीपेक्षा काळा दिसला की म्हणावं हा पंढरीला जाऊन आला. कारण का? पांडुरंगाचं स्वरूपच तसं आहे. ठाईचाची काळा अनादि बहुकाळा, आणि म्हणून वेदा चाळा लावी लागे बाईये.
ठाईचाची काळा, ओरिजिनल काळाच आहे बरं का. आत्ताचे जे ब्लॅकबोर्ड आहेत ते हिरवे आले. मला काही कळत नाही, ब्लॅकबोर्ड म्हणायचं आणि हिरवा बोर्ड दाखवायचा. ग्रीन बोर्ड म्हणा ना. हां, पूर्वीचे कसे होते ब्लॅकबोर्ड, याचा अर्थ कळला का? ब्लॅकबोर्ड म्हणजे काय? चला समजून सांगण्याकरता तर बसलो मी. दिवसाला तास प्रत्येक 45 मिनिटाला बदलायचा. पहिल्यांदा इतिहास, मग भूगोल, मग गणित, जॉग्रफी, अमकं तमकं. जॉग्रफीचं लिहिलं, त्याचा तास संपला की दुसरा आला, त्याने पुसलं. मग इतिहास लिहिला, त्याने पुसलं. मग गणित लिहिलं, त्याने पुसलं. मग जॉमेट्री लिहिलं, त्याने पुसलं. मी तुम्हाला कळलं सांगू का? प्रत्येक 45 मिनिटाला बोर्ड पुसला गेला, विषय पुसला गेला, पण बोर्ड कायम. तसं जो कायम काळ्या रंगाचा आहे तो पांडुरंग अखंड आहे. आमच्या तुमच्यासारखे विषय 45 मिनिटाला बदलतात. किती आले आणि किती गेले, माझं बोलणं कळलं का? किती आले आणि किती गेले. हां, म्हणून बोर्ड कधी बदलत नाही, तो कायम आहे. विषय बदलतात, किंबहुना लिहिले जातात, पुसले जातात, पण जो कधी पुसला जात नाही असा जो ब्लॅक बोर्ड. बरोबर आहे. म्हणून आमचा पांडुरंग काळा आहे. आणि कसा काळा आहे? ठाईचाची काळा, अनादी बहुकाळा. आणि म्हणून त्याच्या संगतीत ज्ञानोबारायाला सुख वाटलं. एक नामदेवरायाचा अभंग आहे, सुखालागी करी शीतळ मन, 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 सुखालागी करी सुखालागी करी शीतळ मन, सुखालागी करी शीतळ मन. तरी तू पंढरीशी जाय, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप हो, मग तू अवघाची सुखरूप हो. तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप हो, मग तू अवघाची सुखरूप हो. जन्मोजन्मीचे जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, दुःख विसरसी, मग तू अवघाची सुखरूप हो, मग तू अवघाची सुखरूप हो. जन्मोजन्मीचे जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, मग तू अवघाची सुखरूप हो, मग तू अवघाची सुखरूप हो. हे बघा, जो सुखी होतो तो दुःखी होतो, आणि जो दुःखी होतो तो सुखी होतो. सुखरूप होतो तो सुखरूपच राहतो. शब्द कसा वापरलाय? मग तू अवघाची सुखरूप होसी. फार सुंदर लिहितात नामदेव महाराज बरं का. हां, सुखी व्हायचं आहे ना, सुख पाहिजे ना. अरे नुसतं सुख नको, सुखरूप आहे तिथे चल. तिथे गेल्यानंतर तुला आनंद कळेल. हे बघा, ते म्हणाले खरं कशावरून खोटं कशावरून, मला तपशिलात जायचं नाही. ज्या अर्थी 1000 वर्ष झाली पंढरीची वारी चालू आहे आणि वाढत आहे, त्या अर्थी नक्कीच माणसांना सुख वाटतंय हा सिद्धांत आहे. त्याला चर्चा करायचं काही कारण नाही. काय आता आमचे पुन्हा त्यांच्याकडेच बघून सांगतो. आता गेल्या वर्षीच रिटायर झाले ते. LLM आहेत आणि म्युन्सिपलमध्ये लॉ ऑफिसर होते बरं का. मी गेल्या वर्षापासून म्हणतोय तुम्ही परतीची वारी करू नका.
जाताना विणा तुमच्याकडे असतो ते बरोबर आहे, पण परतीची वारी ते म्हणले जिथपर्यंत चालवते तिथपर्यंत करतो. मी नको म्हटलं तरी ते ऐकत नाहीत. याचा अर्थ कळला का? याचा अर्थ असा आहे, घरी राहिलं तर त्यांना सुख वाटणार नाही, चालून सुख वाटतं. कशा करता सांगितलं मी दृष्टांत? कशा करता? म्हणजे थकलं, शरीर थकलं पण मन फुलून आलं. शरीर थकलं पण मन फुललं, बुद्धी फुलली. नीट लक्षात घ्या, शरीराचा थकवा निराळा आहे आणि मनाची मरगळ निराळी आहे. जीवनामध्ये शरीराने जरी चांगला असला तरी मनाने मरगळलेला माणूस आहे. ती मनाची मरगळ जाण्याकरता पंढरीची वारी आहे. पटो नाही तर न पटो, मी काय तुम्हाला पटवून द्यायला बसलो नाही. माझ्या आयुष्यात जे पटलं ते तुम्हाला सांगणार, आणि माझं पटणं तुम्हाला पटायलाच पाहिजे असा माझा बिलकुल आग्रह नाही. मी कधीही कोणाशी आयुष्यात वाद घातला नाही. मला म्हणले आम्हाला तुमचं हे बोलणं पटलं नाही, म्हटलं त्या सोडून. मन मंदिरा गजर भक्तीचा.